चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय. 5 चेंडूचा खेळ झाला आणि पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावपलकावरती लागले. टीम अष्टविनायक राजोडी. कम ऑन डीजे.
3 षटकं संपले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती लागलेत. एका चौकाराच्या मदतीने एकेरी दुहेरी धावेला देखील तितकंच महत्त्व राहिलं. 18 चेंडूचा खेळ झाला. 20 धावा धावफलकावरती लागलेत. अजून देखील येणारे 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. येणारे 6 चेंडू महत्त्वपूर्ण चेंडू असतील टीम अष्टविनायक राजवाडी संघासाठी. एकूण जर मोठा फटका आला तर फायटिंग स्कोर 28-29 धावा जर धावफलकावरती लागल्या तर फायटिंग स्कोर असेल. मॅचमध्ये मजा येईल. येणारे 6 सूरज याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. 20 धावफलकावरती लागले. येणारे 6 चेंडूचा अजून बाकी असेल. अंतिम षटक प्रगतीपथावर पहिल्या सत्रामधील ड्राईव्ह केला. ऑफ ड्राईव्हचा फटका. झेलची जी संधी चालून आली त्या संधीचं केलंय सोनं. दुसऱ्या विकेटचं पतन. फलंदाज बाद होईल. विकेट. कम ऑन डिसेल. चेंडूवरती विकेट आले सूरज याच्या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जी संधी. दुसऱ्या चेंडूवरती सन्मान दिलाय. 21 धावा धावफलकावरती उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. अष्टविनायक राजवाडीच्या साथीने आपण टीम ओमसाई मनोलपाडा संघ पाहतोय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय. अजून देखील हात खोलायला दिले नाही आहेत फलंदाजाला. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. 22 धावा धावफलकावरती लागले. तिथून जर मोठा फटका. ओहो, यावेळेस का वेगवान चेंडू. वेगवान चेंडू आपण सूरज याचा पाहिला. अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित आतापर्यंत विश्वासावरती खरा उभा राहिला. यावेळेस काय. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यस्टनचा वेध. तिसऱ्या विकेटचं पतन. फलंदाज बाद होईल. कम ऑन डिसे. गोलंदाजी आपण पाहिली. अंतिम षटकामध्ये गोलंदाजीसाठी सूरज याला आमंत्रित केला. विश्वासावरती खरा ठरलाय. वेगाचा रफ्तार, वेगाचा बादशाह. षटक क्रमांक 4 देखील संपलाय. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागले. 23 धावा धावफलकावरती लागलेत आणि 24 धावांचा पाठलाग करायचा टीम ओम साई मनोलपाडे या संघाला. दुसऱ्या इनिंगमध्ये आपण जाण्यापूर्वी आपण बघा अनिकेत, शेवटचं षटक आणि त्या शेवटच्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं धाव्यांना रोखवलंय. पाठलाग धावफलकावर आपण पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त 24चा पाठलाग आहे आमच्या सोबतीनं. ह्याच नगरीतील खऱ्या अर्थानं एक उभारता सितारा. मूर्ती लहान आहे परंतु अनिकेतची कीर्ती महान आहे आणि कमी वयात स्वतःला जास्त आणि चांगल्यारीत्या इम्प्रूव्ह करत असताना अनिकेतला पाहिलं. परंतु ह्या स्पर्धेला लाभलेले संपूर्णतः मान्यवर अर्थातच आदरणीय सन्माननीय धनंजय पाटील साहेब, सुरेश पाटील साहेब आणि अशोक पाटील साहेब. आपल्याला मी विनंती करतो आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. वेलकम साहेब. आपण मुख्य मंचावर येऊन आसन अस्तवायचं आहे. सुरेश पाटील साहेब, आपल्याला सर्वांना विनंती असेल. संपूर्णतः मोरेगाव ग्रामस्थ आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हा क्रिकेटचा सोहळा, हा क्रिकेटचा असा सोहळा आहे. अंडरआर्म क्रिकेट आम्हाला आवडतं आहे. छोटंसं असं मैदान आणि त्या छोट्याशा अशा मैदानामध्ये जास्तीत जास्त आनंद देणारा कोणता खेळ असेल तर त्या खेळाचं नाव आहे अंडरआर्म क्रिकेट. आलेले संपूर्णतः मान्यवर, आपल्याला विनंती असेल आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. वेलकम साहेब. हा स्पर्धेला लाभलेले संपूर्णतः आमचे देणगीदार आणि त्यांचं देखील नामोल्लेखन करणं तितकंच गरजेचं आहे. 9799 अर्थातच मितेश पाटील मनवेलपाडा त्यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट्स आहेत. त्यानंतर प्रथम पाटील साहेब असतील, उमेश जोशी साहेब असतील, त्यानंतर बॉबी हातोळकर त्यांच्या माध्यमातून आर्थिक देणगीदार, दीक्षा घरत त्यांच्या माध्यमातून आर्थिक मदत, प्रवीण पाटील साहेब असतील, निलेश वाळके साहेब, प्रदीप पावणकर साहेब, सुमित ढेकळे द बाहुबली ऑफ इंडियन टेनिस क्रिकेट,
हरिश्चंद्र नाना पाटील त्यांच्या माध्यमातून आर्थिक देणगी, शशिकांत दत्ताराम पाटील साहेब त्यांच्या माध्यमातून आर्थिक देणगी, अजय पाटील साहेब त्यांच्या माध्यमातून आर्थिक देणगी, शुभम सावंत, राजेश माळवी, मोहनदादा पाटील, जयप्रकाशदादा पाटील, नरेशदादा पाटील, निलेशदादा चव्हाण, झुचंद्र त्यांच्या माध्यमातून आर्थिक देणगी, रवींद्र ठक्कर साहेब त्यांच्या माध्यमातून आर्थिक देणगी, हेमांगीताई विनोद पाटील माजी सरपंच त्यांच्या माध्यमातून आर्थिक देणगी, विनोददादा सुदाम पाटील त्यांच्या माध्यमातून आर्थिक देणगी, जिग्नेशदादा म्हात्रे, भावेशदादा म्हात्रे हे संपूर्ण आता आमचे देणगीदार आहेत आणि त्यांच्या बळावर खऱ्या अर्थाने ह्या स्पर्धा गुण्या गोविंदानं अगदी थाटामाटात आणि उत्साहात ह्या पार पडताना आपण पाहतोय. अंडरआर्म क्रिकेट विरार क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने हा सोहळा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. कॉम्बिनेशन फील्ड चांगल्यारीते पूर्णतः स्वतःला झोकून दिलं होतं. वेल फील्ड सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना धाफकावर आतापर्यंत पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 2 धावा धाफकावर आहेत. 24चं माफक आव्हान धाफकावर. एकीकडे वेल एक्सपिरियन्स संघ आणि त्यांच्या विपक्षात विरार क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं यंदाच्या वर्षामध्ये नवीन संघ आहे, अर्थातच अष्टविनायक राजोडी नगरीतील. राजोडी म्हटलं तर कळंब, नवापूर आणि त्या विभागातील हा संघ आपण पाहतोय. त्या ठिकाणी देखील अंडरआर्म क्रिकेट तितक्याच मोठ्या प्रमाणात खेळलं जात आहे. परंतु आज मोठ्या प्लॅटफॉर्मवर ज्यावेळेला आपण चर्चा साधली आणि त्यावेळेला कर्णधार कल्पेश होते आणि त्यांनी म्हटलं की ह्या मोठ्या प्लॅटफॉर्मला आम्ही पहिल्यांदा खेळतो आणि त्या प्रकारचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी धाफकावर 5 मध्ये 5 आहेत एक गडींच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. निर्धाव आहे, शेवट घोड आहे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 5 धावा धाफकावर येतात. ऐकूयात डीजेची धून. PM साऊंड नयन तांडेल आहेत चांगल्यारीत्या आतापर्यंत खऱ्या अर्थानं मांगेल आहेत. ती क्षमा असावी नयन आणि चांगल्यारीत्या प्रेक्षकांना त्यांच्या माध्यमातून देखील एंटरटेन केलं जात आहे. टॅपच्या साह्यानं खेळला जातोय. सिंगल धाव धाफकामध्ये घेतली जाते. इम्पॅक्ट प्लेअर ह्या स्पर्धेच्या वतीने एक वेगळा रूल्स आणि काहीतरी नाविन्य देण्याचा प्रयत्न केला जातोय. 6 धावा धाफकावर येत असताना लोअर फुलटाचा चेंडू यावेळेला अगदी मैदानाला गुदगुल्या करत आलेला हा चेंडू सिंगल धाव. नशिबाची साथ म्हणावे लागेल. लक फॅक्टर हातामध्ये गॅदर केला नव्हता परंतु त्यानंतर शरीराला आदळला. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना खोलवा टप्प्याचा चेंडू ऑन साईडच्या दिशेनं चांगल्यारीत्या फील्ड आहे. आता प्रेशर आहे, आता तणाव आहे, आता दबाव आहे, संग्राम आहे, साहिल आहे. 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत परंतु 2 खेळाडूंना खेळ दाखवणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. नो आणि नोवर येणारा चौकार फ्रेशर रिलीज आहे. ऐकूयात डिझेला. आतापर्यंत खेळ 12 धावा धाफकावर. कर्णधार कल्पेश आणि कल्पेशच्या विपक्षात केलेला ते आक्रमण. क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक चुकी तितकीच खऱ्या अर्थाने डिफिकल्ट होऊ शकते. डिफिकल्ट टास्क आपल्यासाठी बनवू शकते आणि त्या प्रकारचा तो खेळ आपण सातत्यानं पाहिला. परंतु दुसरीकडून यंगस्टर खेळाडू साहिल आतापर्यंत शांत संयमी खेळ त्याच्या बॅटमधून आपण पाहिला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल धाव. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो. खरं तर ही क्रिकेटची रणनीती आणि त्या रणनीतीला आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ करत असताना पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 14 धावा धाफकावर येत आहेत. 24चा माफक आव्हान धाफकावर ह्या मैदानाची आपण भौगोलिक रचना पाहायला गेली. ज्या प्रकारची आउटफील्ड आहे, ज्या प्रकारची ती खेळपट्टी आहे आणि त्या खेळपट्टीला पाहता येथून 30-35 हा टार्गेट गरजेचं आहे. परंतु 24 धावा आणि 24 धाव्यांची गरज असताना त्या प्रकारच्या अतिरिक्त धावा आणि अतिरिक्त धाव्यांवर आता 12 मध्ये 10 धावा धाफकावर बनवायच्यात. संग्राम ज्याची बॅट आता तळपते, ज्याची बॅट आता बोलबाला करते. दुसरीकडून साहिल आहे शांत संयमी खेळ करत असताना आतापर्यंत चांगला खेळ मैदानामध्ये दाखवला जातोय. संयम तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणजे म्हटलं जातं ना, जर का तुमच्यामध्ये संयम असेल ना तर तुम्ही चालणीतून देखील पाणी नेऊ शकता.
फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागते. क्रिकेटचा खेळ देखील तसंच आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्यानं म्हटलं जातं ना की सिंगल धाव ही खऱ्या अर्थानं म्हणताना की मुंबईची लाईफलाईन जशी लोकल आहे तशी क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल धाव आहे. आणि सिंगल धाव घेत असताना पहिल्या 2 मध्ये 2 धावा धापाक्यावर येत असताना आता 16 कोणत्याही प्रकारची जोखीम कोणत्याही प्रकारची रिस्क ही घेतली जात नाही आहे. सिंगल धावेने धावेंचा तो ग्राफ आतापर्यंत बढवला जातो. पडतोय नडतोय आज गावासाठी. आज राजोडीचा संघ देखील अष्टविनायकचा संघ मैदानामध्ये म्हणतोय आम्हाला खेळायचा गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी. परंतु ह्या चुका येथून खऱ्या अर्थानं दुष्काळात ज्याप्रमाणे 13वा महिना असतो त्या प्रकारे हे डोकेदुखी दुखावणारे आहेत. त्यानंतर येणारा तो चौकार मॅचचं पारडा आता थोडंसं एकतर्फा जातोय. ऐकूया तुर्ताच डीजेला. आमचे समालोचक अनिकेत सावंत जॉईंट असतील. प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव ज्याच्या बॅटमधून 9 चेंडू 17 धावींच्या अफलातून खेळी आणि त्या बळावर ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा खेळाडू मिस्टर संग्राम. अतिशय चांगला खेळ संग्रामचा आपण पाहिला. आकाश चला यायचं आहे ओमसाई मनोलपाडा कर्णधार आणि GDS. चला आदरणीय सन्माननीय दर्पणदादा पाटील, आपणास देखील विनंती असेल की आपण आदरपूर्वक मंचावरती आसन